सप्रेम नमस्कार सर्वांना. मी वैद्य अदिती आणि आपल्या YouTube चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. दही खायला खूप आवडतंय ना? दररोज खाताय? रात्री सुद्धा खाताय? उन्हाळा असतानाही खाताय? आणि त्याचे गुणधर्म माहित नसतानाही खाताय? तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. जाणून घेऊया या व्हिडिओच्या द्वारे की दही सेवनाचे नियम नक्की काय आहेत. आयुर्वेदीय बृहत्त्रय ग्रंथ अष्टांग हृदय यामध्ये दह्याचे गुणधर्म सांगितले आहेत. अम्लपाकर संग्राही गुरु उष्ण दधी वातजित. अर्थातच दही चवीला आंबट असते म्हणून भोजनामध्ये रुची निर्माण करते. यानंतर दही हे उष्ण असते. जरी फ्रीज मधून काढल्या तुम्ही दही खाल्लत ना तरी सुद्धा त्याचा गुणधर्म हा उष्णच राहतो. दही गुरु असतं म्हणजेच पचायला जड असतं. यासोबत अभिसंधी म्हणजे रक्तनलिकेमध्ये साठून उद्वहनासाठी अडथळा सुद्धा निर्माण करू शकतं जर ते जास्त प्रमाणात आणि अनियमितरित्या खाल्लं गेलं तर. दही वातजित सुद्धा सांगितले आहे म्हणून जेव्हा जेव्हा वात वाढतो म्हणजेच थंडीत व वर्षा ऋतूमध्ये आपण दह्याचे सेवन निर्भीडपणे करू शकतो. परंतु दही खाण्याचे काही नियम सुद्धा आहेत. ते कसे खावे? दही कधीही रात्री खाऊ नये. दह्याला कधीही शिजवून खाऊ नये. म्हणजेच जसं तुम्ही बिर्याणी बनवताना दही शिजवता किंवा एखाद्या भाजीमध्ये ग्रेव्हीसाठी दही शिजवता तसं अजिबात करायचं नाहीये. आपल्याला दही खायचं असेल तर आपण दिवसाच खायचं आणि ते सुद्धा तूप, मध, मुगाचं कढण, आवळ्याचे चूर्ण, साखर किंवा मीठ यामध्ये मिसळूनच खायचं. दही हे दररोजही खायचं नाहीये. दही 2 ते 3 वेळेला आठवड्यातनं खाल्ले तर बरे असते. दही खाण्यासाठी आपल्याला बाजारात फेरी मारून योगर्ट किंवा ग्रीक योगर्ट सारख्या गोष्टी घेऊन यायची गरज नाही. घरी पूर्ण मुरलेले मातीच्या भांड्यात लावलेले दहीच योग्य ठरेल. असे हे दही अन्न सेवनाची इच्छा वाढवते, भूक वाढवते. थंडी वाजून ताप, सर्दी, पडसे असे असताना सुद्धा आपण दही कंझ्युम करू शकतो. यानंतर IBS, ग्रहणी या गोष्टींमध्ये सुद्धा हे ग्राही असल्याने फार उत्तम काम करताना दिसते. परंतु जर नियम न पाळता आपण दह्याचे सेवन केले तर ताप, नागीण, त्वचेचे रोग, तारुण्य पीडिका असे बरेचसे विकार आपल्याला होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण काळजी घेऊन मगच दह्याचे सेवन करा. म्हणूनच आयुर्वेद सांगतं योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्लेले अन्न हे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली ठरतं. मी आशा करते की दही खाण्याच्या ज्या आतापर्यंतच्या तुमच्या चुका होत्या त्या तुम्ही नक्कीच टाळाल आणि अशाच नवीन व्हिडिओजच्या बद्दल जाणून घेण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.